रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। मनोज जरांगे पाटील यांचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ। मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी असा दावा केला आहे की धनंजय मुंडे यांनी त्यांची हत्या करण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली होती। या प्रकरणात अटक झालेल्या दादा गरुड, अमोल खुने आणि कांचन साळवी या आरोपींनी पोलिसांना दिलेल्या कबुलीत धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे। जालना एसपी इतके गंभीर आरोप असूनही मुंडेंना अटक न करण्यावरून जरांगे यांनी कडक नाराजी व्यक्त केली। मुंडेंना अटक न केल्यास वाईट पडसाद होतील असा इशारा जरांगे यांनी दिला। तसेच फडणवीस आणि अजित पवार मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला। सत्य बाहेर आणण्यासाठी माझी आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट घ्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे केली। दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले असून हे आरोप राजकीय प्रेरित असल्याचे म्हटले। तसेच त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलाच्या घातपाताची 2.5 कोटीला सुपारी दिली होती हे त्यांनी कबूल केलं। मग तुम्ही जालन्याचा एसपी गृह मंत्रालयाला अर्ज करून त्याला अटक का करत नाही आणि चौकशीला का बोलत नाही? फडणवीस साहेब, मनोज जरांगे बोलला तर मग हटत नाही। तुम्हाला सांगतो याचे पडसाद वाईट होणार आहेत तुम्ही जर त्याला चौकशीला घेतला नाही तर। अजित दादाची त्यांनी पाय धरले आणि फडणवीस साहेबांचे हे बघा, मला मिळालेली माहिती आतापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात। अजित दादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे। आणि हेच फडणवीस साहेब सुद्धा म्हणले। त्यांनी अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनेल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।